एका लहानशा गावात रमेश नावाचा मुलगा राहायचा. त्याचे घर खूप गरीब होते. वडील शेतमजूर, आई दारिद्र्याशी झुंजणारी गृहिणी. पण रमेशच्या डोळ्यात नेहमी काहीतरी मोठं करण्याची आग होती. शाळेत जाताना त्याच्याकडे नवे कपडे किंवा चप्पल नव्हत्या, पण मनात स्वप्न मोठी होती. मी एक दिवस मोठी व्यक्ती बनेन. दिवसभर तो शाळेत येई, संध्याकाळी दुसऱ्यांच्या घरच्या छोट्या नोकऱ्या करीत असे आणि रात्री जुन्या दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करीत असे. अनेकदा थकवा येई, भूक लागे, पण रमेशचे स्वप्न कधीही हरवले नाही. लोक त्याच्यावर हसत, तुझ्यासारखा गरीब मुलगा काय करणार असे म्हणून त्याला हिणवत असे. पण रमेश मनाशी म्हणायचा, मी माझ्या परिस्थितीला माझं कारण नाही, माझं बळ बनवेन. आणि तो जोमाने अभ्यासाला सुरुवात करायचा. 10वीच्या परीक्षेनंतर घरची परिस्थिती जेमतेम होती. पैसे नव्हते. वडील म्हणाले, रमेश अभ्यास सोड, शाळेचा नाद सोड आणि काहीतरी कामधंदा कर. आपल्यासारख्या गरिबीची मुले कधी पुढे जात नाही, ते गरीबच राहतात. पण रमेशने हार मानली नाही. रमेश किराणा दुकानात काम करायला लागला. दिवसभर काम करायचा आणि रात्री अभ्यास करायचा. एकदा रस्त्याने येणाऱ्या एका शिक्षकाने त्याची हुशारी पाहिली आणि मदतीचा हात दिला. त्याला जुने पुस्तकं आणून दिले. त्याचा अभ्यास घ्यायला मदत करायचे. मोकळ्या वेळात त्याला नोट्स काढून द्यायचे. त्यामुळे रमेशचे कॉलेज सुरू झालं आणि रमेश दिवस रात्र मेहनत करू लागला. तो वृत्तपत्र वाटप करत असे, छोट्या मोठ्या नोकऱ्या करत असे, खूप मेहनत करत असे. पण तो त्याचे स्वप्न विसरला नाही. त्याचे ध्येय कायम राहिले. शून्य म्हणजे अपयश नाही, तिथूनच नवीन सुरुवात होते, असे तो म्हणायचा. वर्षानुवर्षाच्या प्रयत्नानंतर त्याने IASची परीक्षा दिली. तो पहिल्यांदा नापास झाला. दुसऱ्यांदा तो थोडासा मागे राहिला. मग त्याने खूप अभ्यास केला आणि तिसऱ्या प्रयत्नात तो उत्तीर्ण झाला. त्याला यश मिळाले. त्याने त्याचं स्वप्न पूर्ण केलं. गावातील लोकांनी त्याचा सत्कार केला. जी लोक त्याला सांगत होती की तू काही करू शकत नाही, आता तीच लोक त्याचा सत्कार करत होते. हे बघून रमेशला व त्याच्या आईवडिलांना खूप आनंद झाला. त्याच्या लक्षात आले, यशस्वी झाले तर सगळेच आदर सन्मान देतात. रमेशने गरीब मुलांसाठी गावात नवीन लायब्ररी व शाळा उघडण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून त्याला ज्या अडचणी आल्या त्या इतर मुलांना येऊ नये असे त्याला वाटायचे. तो प्रत्येक मुलाला सांगतोय, तुमच्याकडे पैसा नसेल पण इच्छाशक्ती असेल तर तुम्ही जग जिंकू शकता. शून्यातून निर्माण करते ती म्हणजे मनाची ताकद. त्याच्या शाळेच्या फळ्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं आहे, शून्य म्हणजे शेवट नाही, तिथूनच नव्या यशाची सुरुवात होते. ही कथा शिकवते की परिस्थिती कितीही खडतर असली तरी मनाची चिकाटी आणि इच्छाशक्ती असेल तर आपण शून्यातूनही आपलं जग निर्माण करू शकतो. मित्रांनो, स्टोरी आवडली असल्यास अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन स्टोरी तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.